आज आपण एका अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जी कोणत्याही तलवारीपेक्षा जास्त धारदार आहे आणि ती शक्ती म्हणजे निर्भय मन. एक गोष्ट आहे जी इतिहास आपल्याला वारंवार शिकवतो, ती म्हणजे भीती ही परिस्थितीत नसते, भीती आपल्या मनात असते. आणि हाच विचार खरं तर आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा पाया आहे. मग चला, हाच विचार घेऊन इतिहासाच्या पानांमध्ये डोकावून पाहूया. एका अशा काळात जाऊया जिथे एका महान योद्ध्यासमोर एक प्रचंड न जिंकता येणारं आव्हान उभं ठाकलं होतं. ते आव्हान काय होतं तर समोर होता एक बलाढ्य शत्रू. त्या शत्रूच्या हातात होती प्रचंड सत्ता. आणि आव्हान देण्यासाठी उभी होती एक संपूर्ण सल्तनत. म्हणजे विचार करा, परिस्थिती किती बिकट असेल. हे आव्हान पेलणं जवळजवळ अशक्य वाटत होतं. पण मग एवढ्या मोठ्या आव्हानाला सामोरं कसं गेलं? विजयाचं खरं रहस्य काय होतं? ते बाहेरच्या परिस्थितीत नव्हतं, ते दडलं होतं आत, एका निर्भय मनात. अगदी बरोबर. बाहेर परिस्थिती कितीही विपरीत असो, महाराजांचं मन मात्र निर्भय होतं. आणि खरा खेळ तर इथेच बदलला. आणि हीच गोष्ट आपल्याला दोन प्रकारच्या मानसिकतेतला फरक अगदी स्पष्टपणे दाखवते. बघा, एकीकडे आहे गुलाम मन, ज्याचं मनच गुलाम आहे ना, तो सिंहासनावर बसूनसुद्धा हारलेलाच असतो. पण दुसरीकडे बघा, स्वतंत्र मन, ज्याचं मन साफ आहे, ठाम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्भय आहे. असा माणूस मातीवर उभा राहूनसुद्धा इतिहास घडवतो. यावरून एक गोष्ट तर पक्की होते, महाराजांनी पहिली लढाई जिंकली ती स्वतःच्या मनावर. आणि एकदा का मनावर विजय मिळवला की मग जग जिंकणं सोपं होऊन जातं. म्हणजे खरी लढाई बाहेर नव्हतीच, ती तर आत होती. बरं, हा झाला इतिहासाचा भाग. पण मग आजच्या काळात ह्याचं काय महत्त्व? कारण आपली आजची लढाई खूप वेगळी आहे, नाही का? आपले शत्रूही बदलले आहेत. आज आपले शत्रू कोणी राजे महाराजे किंवा सल्तनत नाहीयेत, ते आपल्या आतच लपलेले आहेत. उदाहरणार्थ, अपयशी होण्याची भीती, कधीकधी तर फक्त भीती वाटण्याचीच भीती, किंवा मग लोक काय म्हणतील ही सततची चिंता. हेच आहेत आपल्या आजचे खरे शत्रू. शत्रू बदलले, काळ बदलला, परिस्थिती बदलली, पण विजयाचा एक नियम आहे, जो तेव्हाही तोच होता आणि आजही तोच आहे. तो कधीच बदलत नाही. आणि तो नियम काय आहे? तो नियम अगदी साधा पण खूप खोल आहे, की जर मन जिंकलं ना, तर मग जग जिंकणं हे ठरलेलंच आहे. ते कोणीही थांबवू शकत नाही. तर मग आजच्या या चर्चेच्या शेवटी एकच प्रश्न उरतो, आणि तो प्रत्येकानं स्वतःला विचारायला हवा. आपलं मन ते नक्की कोणाच्या ताब्यात आहे? कारण या एका प्रश्नाच्या उत्तरातच प्रत्येकाचं भविष्य दडलेलं आहे.